दिलं पण उमऱ्याच्या भूतून पाऊल ठेवला तर अवधीश येतात का ती आहे लक्ष्मी ऐकू आण बघा लक्ष्मीचा ऐका बघलाय तर जाणारा दिवस सुद्धा बरं जाऊ पाहिलं छोट त्याला बघ नाकी डोळी छान रंग गोया गोया कान नाकी डोळी छान रंग गोया गोया कान या ताले तरुण आपला चेडू अजून नानाच वाटतं आता काय करत दुखतात सगळं बाबा कुठे बाबा बाबा नमस्कार देव बरा करू असं नाही देव बरा करू चढवा ये बोल ऐकलं मी पहिलात ना ऐकलं काय होतल्यानंतर ऐकलं तुम्ही गप्पा बसला तो बरोबर असायचा चुका गेला पाठी पडलो चतुर्थी येता का वाईट बघतो चतुर्थी काय उघडे घालतो तुझी मान धरीन आणि अंगातून सगळं रस बाहेर काढीन समजलं माझं दात नको आका व्हायचा कोबडा जाग्यावर बघितलंय जाग्या नागो वाचतो ना हो पाठी काठी मारलेलं सगळं पाठीचे मणी मोडून टाकतो रडत राहा नको धंद्याच्या सुरुवातीला रडता चल चढवा काय गाव सुरुवात चल झालेलं आई भवानी तुझा कृपेने दादशी भक्ता तुझी
तुमची सबर वाजाक लागली तसा माझा हलाक लागला इल्लली दे एकाएकी नाहीशी अवधीश देई तुझ्या अंगात अवधी सासला लागतं देई येतली होती तेव्हा देईच्या देवळात जाऊ नाही देई केव्हा नमस्कार करू नाही आणि देई तुझ्या अंगात येते देवळात नाही गेला तरी येतात पण मन बरा व्हाया पैसून हात जोडलं तरी हात जोडले तर कोण म्हणताना कसा पुन्हा मी तुमची समोर भाजाक लागली का अंग हलव आमचा वाटे व्हायला घाट येणारा खाणारा कोणी काय म्हणतो यांच्या घरात बहुतेक देव पुजायचं देवाकडे गेलो का काहीतरी आणून आमका घ्यायचो परस्ता घातल्या का त्याचा सांगला का त्याचा समाधान तुझे सगळे खोडीये शेजाऱ्या पाजाऱ्यांका ठाव ह्या शेजाऱ्या पाजाऱ्यांका सगळा ठाव कसा शेजाऱ्या पाजाऱ्यांका जर कळला काय ठेव आणि दिला दांड्या घेऊन येतले आणि तुका थापट केले असो धंदो करू असो धंदो केलो धंदो चालल्याशिवाय वाचवला चला सुंदर नाटक सन्माननीय महादेव विष्णू माने या नाट्यपूर्वी किती घाबरले मी किती दचकले म्हटलं अचानकपणे उभी व्यक्ती कोण मारून टाकली अगड बंबा साखरी पाहिजे कुरळे कुरळे केस दाढी मिशेचं जंगल ही व्यक्ती आहे तरी कोण कपाली भैरव माझं नाव बिरानी सुंदर अप्रतिम तुझे सौंदर्य आम्हाला आवडलं हे कपाली भैरव माझं नाव आपण मला विचारलं मी सुद्धा आपली ओळख करू तेव्हा जास्त वेळ मला इथं थांबता येणार नाही मला तुझा मार्ग फिरा किलो याच्यामुळे कारण आहे कारण तुझं सौंदर्य आवडलं आमच्या मनाच्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली यावेळीच्या इच्छाची पूर्तता झाली याच्यासाठी तुझा मार्ग रोखला इच्छा हे गुपाचाच भावना आहे आणि ते प्रत्येकाच्या मनात निर्माण होणं हे तेवढं साहजिक आहे बोला अशी काय इच्छा आहे तुमची यावेळी तुझं सौंदर्य तुझं नृत्य यावेळी कायम स्वरूपी आमच्या समाजात राहावं एवढी इच्छा चांगले विचारे स्तोत्र आहेत पण काय झालं ते का कपाली ते विचार तुमच्या मनाला पडतात ते विचार माझ्या मनाला पडत नाही आणि यासाठी तुमची इच्छा माझ्याकडून पूर्ण होऊ शकत नाही सवयी करण्याची येण्याची गरज नाही माझ्या मनाला वाटेल माझ्या बुद्धीला वाटेल त्याप्रमाणे वागणारा मी मनात निर्माण झालेली कोणत्या रीतीला
स्वप्न असतं आपल्या जीवनाचा जोडीदार कसा असावा, आपण कुणासमेत संसार थाटावा, हा तिच्या मर्जीचा प्रश्न आहे. माझा मन तुमच्याकडे ओढ घेऊ शकत नाही. लग्न करण्याचा प्रश्न उद्भवत आहे. माणसाला नेहमी विचार करून बोलावं, बोलून विचारात पडू नये. मी एकच तुम्हाला सांगण्यासाठी सिद्ध होते. अरे क्षणिक सुखाचा अनिवार्य लाल सेना तुझा दिवळे होत अमृत चाललाय, पण तुझी राक्षसी महत्वाकांक्षा, राक्षसी भावना माझ्याकडून केव्हाही पूर्ण होऊ अरे शब्दांची इमलेमधून कीर्तीची मंदिरे उघडायचा प्रयत्न करू. हा आता काही पडा काही कामाचा नाही. उगाच कुठून दोन कसे पडशील त्याचा विचार कर. माझा देहात पंच प्राणसेपर्यंत, शरीरात रक्ताचा एक माझ्या शरीराला ताव, माझा चेतनाचा स्पर्श करतो. माझा परमेश्वर हातच काही काळ सोडली गेला नाही. तो माझा परमेश्वर या विश्वाचा चराचरात व्यापरूलाय. माझा रोमा छाटलाय. इथं कोणता कोणत्या स्वरूपाने नदी त्या परमेश्वराला दुसऱ्याला देण्यासाठी शिकवतो. एवढी तुझी क्रूरता, एवढी तुझी मग सुंदर भुजपत्रावर अगर्भमध्ये आजची काया कोण आहेस नराधम तू? बोलो. नाव माझं सोमवीरच आहे. माघारी कपाली भैरवा, अंगी भस्मांचं लेपण, कंठी रुद्राक्ष धारण, मस्तकी जटाधार म्हणजे परमेश्वराचा तुलसी भक्त नव्हे. या मानवतेसमोर आपला खरा धर्म साकार म्हणजे विश्वाच्या ठिकाणी तू सांगावं, मी ऐकावं ह्याच्यातला भाग नव्हे. माझ्या मर्जीचा मालक मी आहे. मनाला वाटेल तुझीला वाटेल त्याप्रमाणे वागणारा मी. अर्थात ज्यावेळी तू इथून माघारी गेला असशील, 4 दिवस चुकायला लागशील. अरे तुझ्या मनी चांगले भावयाचे परी बरुवाचा सोनियाचे असे वागले मोठे मोठे शाणे. उद्या काय होईल ते कोण जाणे. कुणाच्या कायाला कधी पूर्ण विराम पडेल हे आज ठरवून चालत नाही. मिळालेला दिवस, मिळालेला क्षण त्याचं सोनं करता यायला हवंय म्हणजे विश्वास लौकिका पात्र ठरतो. आणि काय माझ्या जीवनाचा सोना करण्यासाठी प्रयत्न मी करतोय. आणि माझ्या प्रयत्नाच्या हात वापरी आई केव्हाही शांत वाटतो. दुष्टाचारी हा अधर्म संपविण्यासाठी धर्मरूपी क्षत्रिय तुझ्या विरोधात उभा राहतोय. तरी नसे म्हणतात
यांच्या मुखाने शब्द बाहेर पडले. महाभाव अचानक शक्ती निर्माण झाले. जनजीवन विस्कळीत होत चाललंय. तमाम श्रीमंतवाचा क्षयवाद चाललाय. काय केलेले मनाच्या ठिकाणी निर्माण झालेली इच्छा त्या इच्छेची पूर्तता करत असल्यावेळी ज्यानं निर्माण केला त्यांच्या जीवनात हे महाभाऊ म्हणे तुझ्या मनात इच्छा निर्माण झाली म्हणून तुझ्या मनाला वाटतं बुद्धीला वाटतंय हे तू करावं. आमच्या मनाच्या ठिकाणी निर्माण झालेली एक लक्षात ठेवा. वाटेतले करणारे शब्द पुन्हा उच्चारू नका. कारण परमेश्वराला सुंदर जीवन दिलंय. या जीवनाचं सार्थ घेतलं असते आणि वाम मार्गाला बनणारी पावलं ज्याला सगळ्या मार्गाला वळ गेली एवढं असतं तर सम्राटाचा महामार्ग म्हणून या साम्राज्यावर स्वारी केल्यात मला कक्षा आणि कंपनीला समजू नका. कारण जल अंजमंज गुरुंद गुंतरमोर सारी साम्राज्य चित गेली. वैराच्या मनात तवाचा चिरीला सन्मानाला फडकलेला भगवा झेंडा आम्ही स्वातंत्र्य ठेवलाय तो खाली उतरण्यासाठी नव्हे. आम्ही सुद्धा आमच्या धर्माच्या अधिकारी म्हणे राज सियासरी विराजमान होऊन तमाम जण शिवांना न्याय द्यावा ही आपली महत्वाची आशा. पण माझा एक लहानसा प्रश्न आहे. तुम्हा दोघांपैकी राजकारण कुणाला कळतंय? राजकारण आम्हाला जरी कळलं नसेल पण राजकारण जर कळत असेल तर राज सियासरी भक्त्याचा अधिकार तुम्हाला केव्हाही पोचणार नाही. आणि दरबारी विराजमान माणूस हा राजकारणी हवा आणि आमच्यासारख्या राजकारणी असल्यामुळं हे सारं साम्राज्य आम्ही बुद्धिमत्तेवर चालवतोय. नक्की या राजधानीवर नक्की राजकारण आम्ही करणार या राज सियासरी विराजमान झाल्यानंतर तुम्ही राजकारण करता याचा अर्थ काकूबाईला जर निश्चय असती तर काका म्हटलं असतं काकूबाईला जेव्हा निश्चय येणार नाही आणि तो काका होऊ शकणार नाही. हे तुम्हाला संधी देतोय. तुम्ही इथं आलात ना स्वतःची अक्कल दुसरा जो घाल ठेवून आला स्वतःच्या बुद्धिमत्तेला आपल्याला विचार करायला हवा. गेला नसतील ना हे महामारी बघतात मस्त येतो क्षणात विचारतात केलं नाही. आम्हाला तुम्ही विचार करता लक्षात ठेवा यावेळी राज्य पराभवाला मिळाला आणि सगळ्या मनाचा विचार पुढे करावा. नावाचं खेळानं समोराकडे लढणं हा विराचा धर्म आहे. रडणं हा विराचा धर्म आहे. आणि मेलो तर गेलो जगाच्या इतिहासात कोणी बघतील राजा जन्माला आला मेला तो जनतेच्या कल्याणासाठी म्हणून मग जनतेच्या कल्याणासाठी तू यावेळी जनतेच्या कल्याणासाठी संविधान
समरांगणात दोन उद्धव राहतात. एकाला तुला राजा व्हायचं नाही, त्याची नोकरी करायची, त्याचे पाय जर तुला चाटायचं तर माझा लागेला हो पराक्रम करावे आणि सहज बोलावा. राजा त्याला म्हणून यावेळी भरंग भिकाणाचा जिल्हा काढतो तुम्हाला कळलं पाहिजे. अरे भरंग भिकाणाचं जिरं लागल्यापेक्षा पण मी स्वर्गाचं द्वार सदान उघडं केलंय. राम स्वामी राजा होयला सांगला दोघांनी एकाच वेळी सत्कार दिला आणि हे भावबंद मला बसले गेलं शब्द करणे पसंत होऊ लागले. हे राजराजा स्वराजा भोयाचा हे भरगडी बसवायच्या हे माणी दास जगले मौन मान लागतो. राज्याभिषेकाचा शुभारंभी आदेश मानवाला आपला राजाला सुशोभित जावलो हे भरगडी बसवायच्या अग्रहात घालतो. दुसऱ्याला Shut up!
पावित्र्याची पुण्यगंगा, अवधानाची देवता, कारुण्याची मूर्तिमंत सरिता आणि त्या पात्रृत तेजापुढा देव देवत्र आपली मान खाली घालावी लागते. या अखिल विश्वाच्या प्रांगणात आणि पुरुषाच्या चारित्र्यापेक्षा स्त्रियांची महती फार मोठी आहे. आणि स्त्रियांचा सन्मान आणि मान ज्याला कळला ना तो यशोकीर्तीला गेलाय. नसेल त्याच्या जीवनात गौरवाचा नरक पास ठेवलाय. आणि एखाद्या जनावराप्रमाणे बिचारी गाय म्हणून वास्तव्य करताय. तिच्यावर लाच हमारे तुम्हाला उचित नव्हे. या दोघांना एकाच वेळेचा सेवन करा. सन्माननीय राजा फोंडेकर राहणार कोलगाव याचकडून बोंबल पार्से आले. त्याच्यावर तुमचे आभार म्हणून पार्सेकर तसे होता नाट्यमंडळाचे होते आनंदाला स्वीकार. त्यातून कैलासवासी नटवरी नट
दोघांचाही शेवट समोर दिसताय ते भले मोठी याचा शेवट तुमचा ही नेली काय भाऊ संशय मला इथं वाटत तिची हवा यायची बंद झाली की भाऊ हवा येत नाही अर्थात यांना हिंसेचा बनाव या क्षणीय वसुंधरे जवळ पाहण्यासाठी तू तत्पर होतोय एवढंच नव्हे तर तुझ्या मुखावर हे तेरा गंभीर स्वर बाहेर पडताय मग सांग मित्रा काय घडलं गेलं काय म्हणतो सगळं वाया गेलं नेमकं कुणाच्या बाबतीत स्वतःच्या काय म्हणायचंय मित्र प्रेम जडलं प्रेम काय म्हणतोस प्रेम जडलं कुणाचं कुणावर माझं एका सुंदर युवतीवर सुंदर युवती काय तिचं नाव तिचं विराणी कोण घराण्यात तिचा जन्म झाला कोणतरी घराण्यात तिचा कोण शब्द तिच्या मुखावाक्या बाहेर पडले काय म्हणालास कोणती घराण्यात तिचा जन्म झाला ती म्हणजे विराणी तिने तुझ्या प्रेमाची धिडकारना केली मग मित्र तुझा मित्र या नात्यानं तुला एकाच मी सूचित करू इच्छितो ज्या विराणीला तुला नकार दर्शविला त्या विराणीचा नाद आता या क्षणापासून कायम स्वरूपी सोडून दे मित्र मला तीच लग्न करायचं तिच्या समवेत तुझा तुझा हट्टाचाच आहे तुला लग्न करायचं फक्त आणि फक्त त्या विराणी समवेत जय हो मित्रानं करून द्यायला हवी आणि म्हणूनच येतोय तुला शब्द विराणी कुठे असू दे त्या विराणीचा शोध घेईल आणि तिला त्याच्यामुळे असे कारण आहे कोणता कारण तू इथून जाऊन काही उपयोग होणार नाही. बोलण्याचा उद्देश माझे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले. आता तुझ्या वतीला मी करतो प्रयत्न नको नको असे प्रयत्न करून उपयोगाचा नाही. यावेळी तिला जर का हडायची असेल शक्तीनं नव्हे युक्तीनं मित्र शक्तीचा वापर करता उपयोगाचा नाही तर म्हणे युक्तीचा वापर करायला हवा मग सांग कोण अशी युक्ती तुझ्यापाशी आहे कित्येक वर्ष झाली तुझ्या देवीचा गोंधळ घातला मित्र तुझ्या मुखावर शब्द बाहेर पडले आणि जाणीव झाली प्रतिवर्षानं एकदा माझ्या देवीचा होणारा वार्षिक गोंधळ तोच गोंधळ राहता राहून गेलेला गोंधळ घालण्यासाठी गोंधळी कुटुंबियांची नितांत आवश्यकता गोंधळी घराण्यात विराणीचा जन्म झाला या गोंधळी कुटुंबियाला देण्यासाठी मी
गेलाय लग्न माझं होडं मित्र बायको घेऊन गेलो मग याच्यासाठी ही अचाट शक्ती सकार काय ज्या महिलांना हैदास समाज या विश्वातील भक्तांचं रक्षण करण्यासाठी याचा निघातून अचाट शक्ती निर्माण झाली. भक्तांच्या रक्षणासाठी तू अवतीर्ण झाली. मग सांगा या ठिकाणी कोण असे तुझे भक्त मला सुद्धा तुझे रक्षण करण्यासाठी तत्पर होई. तुझ्यासारख्या वैराची विश्वाला भागलेली विषारीची तिचा विषारीची गळती करून वैराचा सेवन
शिवभक्त असल्या कारणानं